नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव चव्हाण, जैविक शेती मार्गदर्शक तसेच मल्टीप्लायर तंत्रज्ञान मार्गदर्शक. आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील भोसी या गावात आलेले माधव संभाजी अवचार यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये. यांची सलग 3 एकर हळद आहे आणि या हळदीला त्यांनी मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरलेले आणि मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरल्यामुळं हळद इतक्या सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. पांढऱ्या मुळ्याची वाढ झालेली आहे, फुटव्यांची संख्या वाढलेली आहे, पाण्याची रुंदी वाढलेली आहे. म्हणजे कोणतीच अशी गोष्ट राहिली नाही की त्या गोष्ट अपूर्ण अशी राहिली. प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्णपणा त्यांच्या प्लॉटमध्ये दिसत आहे. आणि विशेष म्हणजे करप्याचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये नगण्य म्हणजे दिसतच नाहीये. तर खूप सुंदर असा रिझल्ट या मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा त्यांच्या हळदीच्या प्लॉटला आलेला आहे. मी सविस्तर न सांगता त्यांच्याकडून समजून घेऊ की मल्टीप्लायर तंत्रज्ञान त्यांनी आतापर्यंत कोणत्या पिकाला वापरलं, तसेच हळदी पिकाला त्यांनी कशा पद्धतीने वापरलं आणि काय रिझल्ट आले. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. आम्हाला मल्टीप्लायर तंत्रज्ञान तुम्ही कशा पद्धतीने वापरलं, आधी कोणत्या पिकाला वापरलं आणि त्यानंतर आता कोणत्या पिकाला तुम्ही वापरून काय रिझल्ट आले याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा. नमस्कार. तर मल्टीप्लायर बद्दल सांगायचं झालं तर हे प्रोडक्ट म्हणजे शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे. जेवढं सांगाल तेवढं याच्याबद्दल कमी आहे. आणि ज्यावेळेस मी मल्टीप्लायर हे गव्हावर वापरलं गेले वर्षी, तर याच्या अगोदर आपण गव्हावर अनेक स्प्रे घेत होतो, युरिया खत वापरत होतो फुटव्याच्या अवस्थेमुळे. मी फुटव्याच्या अवस्थेमध्ये मल्टीप्लायरचे स्प्रे घेतले आणि 1 किलो युरियाला कोटिंग करून खतामध्ये वापरलं. तर त्यावेळेस मला या मल्टीप्लायरची एक ताकद कळाली. तर मी गेले वर्षी हरभरा पीक घेतलं होतं आणि पावसाअभावी हरभरं खूप काही जळू लागलं आणि बरंच काही हरभरं उधळून गेलं, जळालं. त्याच्यामुळं त्याच्यात करमत नव्हतं. त्याच्यामुळं मी ते प्लॉट मोडून टाकला आणि खूप लेट गहू पेरला त्याच्यात. तर गहू पेरला आणि पेरल्याच्या नंतर गहू पण खूप जळायला लागला. तर अनेक बुरशीनाशक 2-3 स्प्रे घेतले तरी गहू काय थांबणं गेलता. तर मल्टीप्लायर बद्दल मला जानकारी कळाली आणि मल्टीप्लायरचे मी 2 स्प्रे घेतले आणि 1 किलो युरिया खतामध्ये कोटिंग करून शिपलं. तर त्या मल्टीप्लायर मधून एवढे त्या गव्हाला एक रिझल्ट भेटले. त्या फुटव्याची संख्या, विशेषतः हरितद्रव्याचं प्रमाण, विशेषतः एक नवलाची गोष्ट सांगतो शेतकरी बंधूंनो, त्या गव्हाचे पानं ऊसाच्या पानासारखे एवढे रुंद झाले आणि लांबी झाले आणि फुटव्याची संख्या तर अगणित विचार करू शकत नाही. जळालेल्या हरभऱ्यावर, गेलेल्या हरभऱ्यावर लेट पेरलेला गहू मला 2 एकरामध्ये 2 खंड्या 8 पायल्या गहू झाले. तर त्याच्यामधून मला या मल्टीप्लायरची ताकद कळाली आणि मी यावर्षी मल्टीप्लायर हे हळदीला बीज प्रक्रियापासून वापरलं.